मैत्रिणींनो, रुचिरेख हवायामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया मुळ्याच्या पानाची भाजी। ही मुळ्याची पानाची भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात येते आणि ही फार पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी। याच्यामुळे आपलं ब्लड शुगर, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि या पानामध्ये विटॅमिन सी, ए, बी भरपूर प्रमाणात असते। त्यामुळे ही आपण हिवाळ्यात भरपूर प्रमाणात भाजी येते। तर आपण करूया मुळ्याच्या पानाची भाजी। त्यासाठी घेतलेले साहित्य बघूया। हा कांदा चिरून घेतला आहे बारीक, हे पानं आहे, ही मुगाची डाळ आहे, हे मुळा कापून घेतला आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे, मीठ आहे आणि हळद आहे, जिरे आणि तेल आहे। आता चला बनवूया मुळ्याच्या पानाची भाजी। आता तेल तापले, आपण त्याच्यात जिरं टाकूया, कांदा टाकूया, कांदा आपण चांगला परतून घ्यायचा। मिनटं तर झाकण काढूया आपण आणि त्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं ते टाकूया। हळद टाकूया आणि परत एकदा हलवून घेऊ। आता आपण त्याच्यात मुगाची डाळ भिजवून ठेवली होती ती टाकूया आणि त्याला जर हलवून मुळा चिरून घेतला होता बारीक तो टाकूया। व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याच्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया। यानंतर मुळ्याचे पानं टाकून शिजवून घ्या। हिरवे पानं टाकून घेतले, त्याच्यानंतर हलवून घेऊया भाजीला व्यवस्थित आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। नंतर हलवून घेऊया भाजीला व्यवस्थित आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। दोन मिनिटांनी ते झाकण आपण काढून घेऊया। ही रेडी आहे हिरव्या पानाच्या मुळ्याची भाजी। मुळ्याची पानाची भाजी रेडी आहे, एकदम पौष्टिक असते ही भाजी। हे आपण आता बाउलमध्ये काढून घेतली आणि तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।